महत्त्वाची बातमी समोर येते। नेते मंडळींची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळते। अमरावतीमध्ये अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये भाजप ही आघाडीवर असल्याची बातमी आहे। भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश गायगोले हे आघाडीवर आहेत। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। भाजप बहुतांश ठिकाणी हे आघाडीवर असल्याचं कळतंय। सुरजी नगर परिषदेमध्ये भाजप अंजनगाव या ठिकाणी आघाडीवर असल्याची बातमी। आणखीन एक महत्त्वाची बातमी मलकापूरमधून जनसुराज्य आघाडीवर आहे। जनसुराज्य पक्षानं या ठिकाणी आपलं नशीब आजमावलेलं होतं। रश्मी कोठावळे जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार या आघाडीवर आहेत। 44 मतांनी या आघाडीवर असल्याची बातमी आता समोर येते। क्षणाक्षणाचा अपडेट आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। लातूरमधून उदगीर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सरशी या ठिकाणी झालेली आहे। लातूरमध्ये राष्ट्रवादीचे 8 उमेदवार हे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीपासूनच आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4 मधील 8 उमेदवार हे विजयी झाल्याची बातमी आहे। लातूरच्या उदगीर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीची ही सरशी पाहायला मिळते। या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा लातूरच्या उदगीरमध्ये काहीसा बोलबाला दिसतोय। तर अर्थात आपण जर पाहिलं तर जी आकडेवारी मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करेन की त्यांनी ते ग्राफिक्स पुन्हा एकदा दाखवावं पक्षनिहायवालं। ज्या ठिकाणी आपण सातत्यानं म्हणतोय मोठा भाऊ छोटा भाऊ, पक्षनिहाय ग्राफिक्स आपण पाहूया। पीसीआर टीमला विनंती करते पक्षनिहाय ग्राफिक्स। भाजप आणि शिंदेची शिवसेना याच्यावर थोडं आपण बोलूया। गणेश हाकेजी आणि अर्थात अरुण सावंत यांच्याकडून आपण क्विक रिएक्शन घेऊया। भाजप 49 जागांवर आघाडीवर तर शिवसेना 18। वारंवार या निवडणुकीमध्ये अरुण सावंतजी जो उल्लेख केला गेला मोठा भाऊ छोटा भाऊ प्रसंगी भाजपला समोर येऊन सांगावं लागलं की मोठा भाऊ छोटा भाऊ करण्यापेक्षा जुळे भाऊ असं म्हणा। पण इथं मात्र भाजप हा वरचढ ठरताना दिसतोय। मनपा निवडणुकीकरता कुठेतरी तुम्ही जेव्हा 125 जागांविषयीची मागणी करताय तेव्हा मात्र काहीशी धाकधूक वाढली आहे का? की सीट कोणाची जास्त येवोत कमी येवोत महायुती म्हणून आम्ही ही लढाई लढत आहोत। आणि या महायुतीमधील एक प्रमुख शिल्पकार म्हणून शिवसेना पक्ष हा नक्कीच आहे। जनतेच्या हृदयामध्ये जनमानसामध्ये शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो। तेव्हा आम्ही कुठेही मी मोठा भाऊ छोटा भाऊ असं कधीच म्हणालेलं नाहीत। भाजपासुद्धा कुठेही म्हणत सुद्धा नाही आहे। काही ठिकाणी ते पुढे जातील, काही ठिकाणी आम्ही मागे असू। मुंबई नगरपालिकेचा जर आपण विचार केला तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिकेवरती तर भगवा फडकवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला हे सुद्धा माहीत आहे की शिवसेना जी आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, मजबूत काम करत आहे, तिच्याशिवाय पर्याय नाही। आता दुसरी गोष्ट अजून मी एक सांगेन की मगाशी कपिल डोके बिचारे काय गोष्टी सांगत आहेत। आपण उत्तर घेऊया। अरुण सावंतजी माफ करा, एक महत्त्वाची बातमी समोर येते, उत्तर घेते मी तुम्हाला संधी देणार आहे। शेंदुर्णी नगरपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत। अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी विजयाचं खातं हे आता उघडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 1 मधला हा निकाल समोर येताना दिसतोय। शेंदुर्णी नगरपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवारांची जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांचा चांगलाच बोलबाला दिसलेला होता। अनेक अपक्ष उमेदवार हे किंगमेकर ठरतील अशी एक चर्चा सुद्धा होती। आता मात्र प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे धीरज जैन विजयी, जामनेर भाजपचे बाबूराव हिरवाडे 154 मतांनी या ठिकाणी विजयी असल्याचं पाहायला मिळत आहे। उत्तर महाराष्ट्राचे हे कल तर निलंग्यामध्ये पहिल्या फेरीत भाजपचे संजय हलगरकर हे आघाडीवर असल्याची बातमी। पहिला निकाल हाती आलेला आहे। भाजपचे 2 नगरसेवक या ठिकाणावरून विजयी होताना दिसत आहेत। निलंगा प्रभाग 1 मधून काँग्रेसचे अजित नायकवडे हे विजयी झालेले आहेत। निलंग्यामध्ये पहिल्या फेरीत भाजपचे संजय हलगरकर हे आघाडीवर आहेत। गणेश हाकेजी कॉन्फिडन्स चांगलाच वाढताना दिसतोय। येते मी तुमच्याकडे, पण बीडची एक अपडेट समोर येते। माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल सरवदे हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्योती घुमरे या सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। काटेकी टक्कर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। बीडमध्ये
जाधव, बबिता सुधाकर आणि अशोक मारुती काळे हे विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये एक वेगळाच खरं तर निकाल समोर येतोय. गेवराई नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपची मुसंडी. बीडमध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच पंकजा मुंडे असू दे किंवा धनंजय मुंडे यांचे चेहरे फार महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यामुळे इथं कुठं महायुतीला फटका बसलाय का यावर अर्थातच विचारमंथन करण्याची वेळ येणार आहे. गेवराई नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं या ठिकाणी मुसंडी मारल्याचं दिसतंय. गणेश शाखेची कॉन्फिडन्स चांगलाच वाढताना दिसतोय. बहुतांश ठिकाणी भाजप चांगलीच आघाडीवर, बहुतांश ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपनं विजयाची पताका रोवण्यासही सुरुवात केली आहे. मी सुरुवातीपासून सांगत आलोय आणि आमचे नेते पण सुरुवातीपासून सांगतायत की आम्ही भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये नंबर 1 चा पक्ष राहील. दुर्दैवानं जे आमचे विरोधक आहेत त्यांना अशा वेळी कुठलेही विषय म्हणजे त्यांना आरोप करताना तुमचा मित्रपक्षच हसतोय. नाही, आमचा मित्रपक्ष म्हणजे हसत नाहीये, तो आनंदाने हसतोय, कारण त्यांना माहिती आहे की महायुतीच संबंध महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आणि त्यांनाही त्यांनी जसं म्हटलं तसं आम्ही म्हणत नाही की भारतीय जनता पार्टीच केवळ नाही तर महायुतीचं हे यश आहे. आणि महायुतीच्या यशामध्ये भारतीय जनता पार्टी हे थोडंसं पुढे जाते आहे किंवा अधिक जागा त्यांना जिंकते आहेत. त्याच्यामध्ये महायुतीचा सगळ्यांनाच आम्हाला महायुतीच्या लोकांना त्याचा आनंद आहे. त्यामुळं आमचे जे काही सहयोगी युतीतले लोक आहेत त्यांना काही वाईट वाटण्याचं कारण नाही, ते वाटून घेत नाहीये. आपण विनाकारण अशामध्ये काय त्याला म्हणतात ना, काहीतरी आपलं वेगळ्या पद्धतीचं डायव्हर्शन करण्याचा प्रयत्न आपण करू नका. विरोधक जे आमचे ज्या पद्धतीने आमच्यावरती आरोप करत आहेत की पैसे वाटले, माझं म्हणणं आहे की माझं म्हणणं की आरोप करणं हे कोणालाही म्हणजे सहज शक्य होतं. आरोप करणं कोणी करू शकतं, पण सिद्ध करणं अवघड असतं. भारतीय जनता पार्टीचा विरोधकांचा नेहमीच असतं, कधी काही नसेल तर भारतीय जनता पार्टी पैसे वाटते, पुन्हा नाहीतर ईएम सारख्या गोष्टीवरती आरोप करतात की यांनी वेगळ्या पद्धतीचं काहीतरी म्हणजे गडबड केलेली आहे. आम्ही खरं तर याविषयी मात्र डायव्हर्शन करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत, पण बहुतांश ठिकाणी एकत्र असून सुद्धा मैत्रीपूर्ण लढत होतीये, त्यामुळे अर्थातच सवाल उपस्थित होत आहेत. येते मी तुमच्याकडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.